माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही आज झाडाखाली चूल मांडली. तर आज चूल कशाची मांडली बघूया आज. तर अगोदर मी चूल पेटवून घेते. हे बस बरे बस क्या आता बघा इथं मी खुटी घेतली. खुटी चुलीवर ठेवूया. चूल पेटवून घेतली, चूल पेटली आणि आज आपली मक्याची हुरडा पालते. असे पालं काढून घेऊया. कारण आपल्यात आता कणस आले ती ना खायला. हुरडा झाला आहे त्याचा 1-2 दिवसात मोरगास करून गेला की मग परत काय खायला राहणार आहे. मग पोरं म्हणले आज दुपारी आम्हाला कणस भाजून द्या. मग मी काय कणस घेतले आणि ह्याला एक पाला ठेवला आणि आता भाजणार. जाळावर असं ठेवून घेतलं सगळं चालू आहे माझी. आणि आज ही पण सकाळ जर ना आज इरा घालायची. आता दुपारचे तरी 1-1.5 वाजता असते. दुपारचे 1-1.5 वाजता असते. हे गेलं तर मसाला पाणी भरतात दारात. तर काय नाही घरी कणसं भाजत तर आम्ही ठीक नाही तर त्यांना तिथं नेऊन द्यायचं. तोपर्यंत आम्ही असं पाला काढून दिसते माणसं एवढी सगळी भाजून खायची एवढी नाही ती बरं का. त्यांनी मोठा भार आणला होता गाडीवरती. ते आम्ही काढून घेतली ती. आता काय तर संध्याकाळी काय आणि कसं भाजायचं म्हणलं की असं वेळच नाही मिळत आहे. पण तर ही घरी आहे नाही तर ती तर घरी नाही असं होते. आज वेळ काढलाच. तसा आराम करायचं टायमिंग आहे पण आता म्हणलं चला आजच्या दिवस आराम कॅन्सल. आणि मुलांना पण सगळ्यांनाच कणस आवडत होती. आणि सौरभ शाळेतून घरी आला बघा आणि त्यानं हट्टच धरला मला कणसच पाहिजेत खायला. चालू असं कणस भाजून खायची ती. संध्याकाळी पण मेंढ्यांना गवत काढायला गेलं की 6-7 वाजते ते. परत ते पण नाही उन्हा लवकर येत नाहीत. तोपर्यंत आता भाजून खायची मस्तपैकी. ह्याचा मला शिवून नव्हतं बरं कसं. पाला सगळ्यात जळला.
ह्याला काढू. कणीस कणीस कसं झाले असे उकडल्यासारखं होतं. आणि आता हे परत आपण चुलीवर ठेवणार. भाजून घेतली बघा कंस. या खायला सगळेजण कंस. आमच्यात आज ओरडा पार्टी आहे बरं का हो. अशी भाजून घेतली ते सगळे. ती पण पोरं खातेली. दिदा धर चल. तुम्ही खावा आणि परत दादाला पण देऊन द्या. येतो ना. बंद केला. इथे इकडे दिवस मावळत आलाय आणि आपल्यात आता आज मोरघास करायचं. मोरघास करायला आलती. आत्ताच ट्रॅक्टर वतून गेला बघा. हो का एवढा ढीग आहे. एवढा मोठा ढीग पडला असा. आणि अजून पण आणाय गेले ते. दिवस मावत आलाय पूर्ण. आणि आपण कणसासकट केला बरं सगळाच. हो का असे चिकले कणसाच्या अशा चकल्या होत्या त्या. मेंढ्यासाठी केलाय. मेंढ्यासाठी गायींसाठी पण असं केलं चकल्या. अजून बाकी. आणि एवढा आमचा पण झाला. आता धारा वगैरे काढून झाला. सगळा दिवस मावळला. लाईट पण गेली. येईल 7ला लाईट असं आहे. आणि आज काय लाईव्ह पण नाही घेतली कारण आज ते बिझी होते भरपूर. आणि हो काय आम्ही असं भूत काढून ठेवले ते. हे जुनंच आहे आमचं भूत. ह्याच्यात फक्त हे असं येणार म्हणून आणलं ते. हे असं येणार आणलं ते. आणि त्याच्यात टाकायला हो का. ही अशी पावडर आणली. ह्याला ही पावडर आहे बघा. हो का अशी ही आणली अशी टाकायला त्याच्यात. ही पावडर आंबवण्याचं म्हणजे जी घास आहे ना ही घास ही आंबवण्याचा प्रयत्न करते लोणच्यासारखा. ही अशी पावडर आणली. मोरघास कल्चर ही पुडी असते. ही पुडी आम्ही नेहमी वापरतो आमच्यात. हीच असते. हिला बदल करत नाही आम्ही. तर चला ती पण येते थोड्या वेळाने. मग त्यांना काहीतरी चहा नाश्ता करावा लागेल आम्हाला पण. आम्ही पण अजून डायरेक्ट धारा वगैरे काढून इथंच आले. मी घरात पण नाही गेले अजून. तर चला बघा मग मोरघास बॅगा कशा भरल्या ती दाखवते परत.